मित्रांनो, सह्याद्रीचं खरं सौंदर्य पाहायचं असेल तर पावसाळ्यात एकदा तरी त्याच्या कुशीत भटकायला शिका. इथला प्रत्येक डोंगर, प्रत्येक झरा आणि प्रत्येक धबधबा निसर्गाविषयी एक वेगळीच गोष्ट सांगत असतो. अशाच या हिरव्यागार रानात खिरेश्वरजवळ साबळेवाडीच्या पाठीमागे दडलेला टकोरी धबधबा आपल्या खळखळणाऱ्या पाण्याने आणि धुक्याच्या शुभ्र पडद्याने प्रत्येकाचं मन जिंकून घेतो. चला तर या अनोख्या निसर्गरत्नाची आज आपण ओळख करून घेऊया. कोणचा डोंगर आहे समोरचा? हा यो ना हा यो टोकरी उंबारल्या हा. पायदार. वर वाटे का जायला? हा मग जातात उन्हाळ्यात. आता नाही ताकद जायला. आता नाही टाकत ना, आता चिकाट असेल ना. चिकट आणि म्हणजे फक्त माणूस जातोय का गुराय जातात? नाही गुर नाही, माणसं जातात. पण आता माणसं कोणी जाते नाही. हा ना, टकोरी नाही जातात का वर? हा टोकरी नाही जाते. टोकरीची उलट सोपी वाटे. असे आहे काय? मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की सह्याद्री नव्या नवरीसारखा नटतो. धरणीनं अंगावर हिरवा शालू पांघरल्यावानी सारा आसमंत हिरवागार दिसू लागतो. हरिश्चंद्र, खिरेश्वर, निरोळी, टकोरी डोंगर रांगेच्या उंच कातळावरून शुभ्र पाण्याच्या धारा खळखळत खाली झेपावतात. तर डोंगराच्या माथ्यावरून धुक्यांची शुभ्र चादर अलगद पसरलेली दिसते. सापडलं का मास? हा साबळेवाडीच्या पाठीमागे लपलेला हा टकोरी धबधबा पाहताना निसर्गाने जणू आपल्या सौंदर्याचा सगळा खजिना इथेच दिला आहे असं वाटतं. चला तर आज आपण या सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या या निसर्गरत्नाची मनमोहक सफर करूया. नमस्कार, काय म्हणता, काय चाललंय? दिगंबर मेमाने काका इथे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या शेळ्या चरायला आणल्या होत्या. आणि टकोरी धबधबा म्हणजे अनेक लोक इथं पाहिलं येतात. बाहेर पाहिलं. पण तुम्ही ह्या शेळ्यांना चारायला आणल्या, त्या शेळ्याच्या पाठीवर बांधले, कशासाठी बांधले? पाऊस कमी लागावा म्हणून. आपण छत्री जेव्हा वापरतो म्हणजे पूर्वी म्हणजे आपलं, मला ते पहिल्यांदा तिकडे पाहिलं मी. तुम्ही स्वतःच आयडिया केली? स्वतःच आयडिया. म्हणजे काय होतं, शेळ्यांच्या अंगावर पाणी पाऊस जास्त इकडं, त्याच्यामुळे त्यांच्या अंगावर पाऊस कमी पडावा म्हणून त्यांना थोडक्यात वंगटा घातला. आणि मग किती शेळ्या आहेत तुमच्या साधारण? 15 आहे. आता दिवसभर पाऊस असतो इकडं, चरायला कधी सोडायच्या? 11 वाजता चरायला सोडायच्या, 5 वाजता घरी घरी तोपर्यंत चारायच्या. जे पण ते पाऊस आला जास्त आला का घरी? घरी. धन्यवाद. तिथून आणून द्या. टकोरी धबधब्याचा प्रवास जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावातून साबळेवाडीच्या दिशेने सुरू झाला की प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं वेगळं रूप पाहायला आणि अनुभवायला मिळतं. एका बाजूला पिंपळगाव जोगा धरणाचा अथांग जलाशय, तर दुसऱ्या बाजूला ढगांमध्ये हरवलेल्या पर्वतरांगा मन मोहून टाकतात. पावसाच्या सरींनी चिंब भिजलेल्या रानवाटा, डोंगर कड्यावरून झिरणारे असंख्य झरे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात हा प्रवास कधी संपतो कळत देखील नाही.
टकोरी धबधबा हा केवळ उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह नाही, तर सह्याद्रीनं घडवलेली एक अप्रतिम कलाकृती आहे. या धबधब्याचे 3 टप्पे त्याला अधिकच देखणे बनवतात. उंच कातळावरून खळखळत खाली झेपावणारे पाणी मधल्या खडकावर आदळून पुन्हा शुभ्र फेस खाली कोसळतो. धुक्याच्या पडद्यातून दिसणारा हा नजारा प्रत्येक क्षणी बदलत राहतो. विशेष म्हणजे फारसा धोका न पत्करता सुद्धा या धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन त्याचं जे काही अद्भुत रूप आहे ते अद्भुत रूप सुरक्षितपणे आपल्याला अनुभवायला येतं. शहराच्या गोंगाटापासून, पर्यटकांच्या गजबजाटापासून अजूनही दूर असलेला टकोरी म्हणजे शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा खरा खजिना आहे. आजूबाजूला दाट जंगल, हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने वेढलेले कडे आणि सतत कानावर पडणारा पाण्याचा खळखळाट मनाला विलक्षण समाधान देतो. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी या स्वर्गीय ठिकाणाला अवश्य भेट द्यावी. हा अनुभव आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करून ठेवावा. मित्रांनो, आम्ही आहोत आता टकोरी धबधबा आहे. अगदी त्याच्या जवळ आमच्या पाठीमागील धबधबा आहे ना, वरतून कोसळतोय खाली आणि त्याचं अगदी डोळे भरून दर्शन, अगदी डोळे भरून त्याची तो जो काही धबधबा आहे त्याचा आनंद आणि त्याचे जे काही चित्र असतील, त्याची सगळे काही व्हिज्युअल्स असतील ती डोळ्यात आणि कॅमेऱ्यात आपल्याला कैद करता येऊ शकतात. तर हा टकोरी धबधबा आहे. अतिशय जवळ, अतिशय सुंदर असा धबधबा या ठिकाणी आहे आणि त्याचं अतिशय नयनरम्य दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मी जोर जोरात बोलतो याचं कारण असं की धबधब्याचा जोरात आवाज आहे आणि माझा आवाज कॅमेऱ्यामध्ये कैद होणार नाही, त्याच्यामुळे मी जोर जोरात बोलतोय. आमच्या पाठीमागे हा टकोरी धबधबा आहे. अतिशय सुंदर असं त्याचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहू शकता कोणता धबधबा आहे, टकोरी.